चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यातील दरीबडची गावचे सुपुत्र युवा पैलवान सुरेशदादा टेंगले यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली। ही निवड सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली आहे। ही निवड जाहीर होताच सांगली मार्केट यार्ड समोरील पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे सर व राष्ट्रवादीचे युवक जिल्हा अध्यक्ष माननीय आकाश माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले व तसेच राष्ट्रवादी पक्षाचा स्कार्फ गळ्यात व फुलांचे बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। याचबरोबर शुभम लोंढे यांची सेवादल राष्ट्रवादीच्या मिरज शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्यांचेही नियुक्तीपत्र व फुलांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला। युवक राष्ट्रवादी ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष माननीय चंद्रकांत पाटील यांनी दोघाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पक्ष संघटन मजबूत करून तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमात सांगली शहर चैतन्यनगर येथील रहिवासी व माननीय अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारे निवृत्त गटविकास अधिकारी श्री हमीद पठाण हेही उपस्थित असल्याने त्यांचाही माननीय पद्माकर जगदाळे सर यांच्या हस्ते फुलांचे बुके देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शहर जिल्ह्याचे युवक कार्याध्यक्ष जयंत जाधव, सेवादलचे शहर जिल्हाध्यक्ष युवराज नायकवडे, शहर जिल्हा उपाध्यक्ष सरफराज कच्ची, युवक कुपवाड शहराध्यक्ष दादासाहेब कोळेकर, युवक राष्ट्रवादीचे सरचिटणीस इम्तियाज भालदार, जत येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंगे, कोसारीचे अनासो टेंगले, दरीबडचीचे ऋषिकेश पाटील, वीरदेव टेंगले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट। चला तर पाहूया नूतन पदाधिकारी पैलवान सुरेश टेंगले व माननीय पद्माकर जगदाळे सर यांनी यावेळी काय म्हणाले ते। त्यांची माझी पहिलीच भेट झाली आणि साहेबांकडे आलो आणि साहेबांनी मला बऱ्याच गोष्टी विचारल्या आणि साहेब म्हणले की कशा पद्धतीने काम करणार आणि जी पद तू मागतोस ती पद द्यायला मी तयार आहे। साहेबांनी मला विचारलं की तू कशा पद्धतीने काम करणार ह्या गोष्टीवर खूप ठाम झालो आणि साहेबांनी जे मला बोलले आणि त्या गोष्टीचा आणि त्या विचाराचा मी बांधील झालो आणि साहेबांनी जे मला विचार सांगितले ते साहेबांचे विचार मला पटले आणि मी लगेच माने सरांना सांगितलं सर मी काम करायला तयार आहे। पण काम करत असताना काही लोकांनी पण मला विचारलं की तू ज्या पक्षामध्ये जातो त्या पक्षाचं चिन्हसुद्धा बोलवलं जाईल उद्या। पण मी स्पष्ट सांगितलं जगदाळे साहेब आणि माने साहेब जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत आपण कुठल्या पक्षाकडे आणि कुठल्याही माणसाकडे कधीही अपेक्षा आपण करणार नाही अशी आपण भूमिका मांडली आणि स्पष्ट मी माने साहेबांना फोन केला आणि सांगितलं साहेब मी तुमच्या राष्ट्रवादीमध्ये जगदाळे साहेबांच्या आणि माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला तयार आहे मी स्पष्ट बोललो आणि लगेच माने साहेबांनी सांगितलं की तुमचं लेटर आम्ही तयार करतो तुम्ही पूर्णपणे जबाबदारी घ्या आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक युवकांची तुम्ही तयार करावी अशी मला विनंती माने साहेबांनी केली आणि मी त्यांना होकार पण दिला साहेब मी नक्की काम करेन त्याची मी घोषणा केली आणि साहेबांच्याकडे आज माझं पद मला भेटलं आणि मला सगळ्यात जिल्ह्यातली सगळ्यात मोठी मला जबाबदारी आज दिली माझ्या खांद्यावर आणि मला काम करण्याची कुठेतरी संधी मला आज जगदाळे साहेबांनी आणि माने साहेबांनी मला उपलब्ध करून दिली। मी पूर्णपणे साहेब तुमचा आभारी मानतो की मला अशीच काही संधी मला मागील 5 वर्षांमध्ये पण मला भेटली होती पण त्या संधीचं मला काही सोनं करता आलं नाही आहे। काही बाबा राजकीय कट कारस्थान रचलं गेलं त्याच्यामध्ये मलाही काही गोष्टी पटल्या नाहीत त्याच्यापासून मी थोडासा लांब राहिलो पण आता मला जगदाळे साहेब भेटले माने साहेब भेटले त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी जी मला भेटली त्या संधीचं मी नक्की साहेब सोनं करेन आणि मी थांबतो। जय भीम जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष राज्यामध्ये काम करतो आहे आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करतो। या ठिकाणी आत्ताच बोललेले चंद्रकांत पाटील हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत आणि आकाश माने हे शहराचे जिल्हाध्यक्ष आहेत। हे दोन्ही तरुण एक ग्रामीणमध्ये आणि एक शहरामध्ये युवकांची फळी बांधण्याचं काम इथं करत आहेत। आज आपले सुरेश टेंगले आहेत
ते पूर्वी मला इथं भेटून गेलेले होते. त्यांचा एकूण राजकारणाचा आवाका, समाजकारणाचा आवाका तो त्याच दिवशी माझ्या लक्षात आला होता. तयारीचा माणूस आहे आणि राजकारणामध्ये तयारीचा माणूस लागतो. म्हणून मी लगेच ज्यावेळेला त्यांचं नाव समोर आलं म्हटलं काय हरकत नाही, आपण जिल्हाभर फिरण्यासाठी आपल्याला एक चांगला कार्यकर्ता तयार होतोय आणि पक्षवाढीसाठी निश्चितपणे त्यांची आपल्याला इथं मदत होईल. त्याचबरोबर शुभम लोंढे हे सेवादलाचे मिरजचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. उपाध्यक्ष आमचे युवराज नायकवडे सेवादलाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनीही पक्ष बांधणीसाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज आपण शुभम लोंढे यांना हे पद दिलेलं आहे. पद घेणं सोपं असतं, पण त्या पदावर काम करत असताना आपला ठसा उमटवणं त्याच्यासाठी कष्ट लागतात. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की पद घेत असताना आपण एक आपल्याला आपली ओळख तयार होते, आयडेंटिटी तयार होते की बाबा हे कोण आहेत. परंतु त्याचबरोबर हे कोण आहेत पण ते कसे आहेत हे कामावर करतात. आणि म्हणून मी आपल्या दोघांनाही सांगतो की आता आमची ही जी काही युवकांची फळी आहे आज इतकं चांगलं काम करतायत की आमच्या शहरामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही किती जिवंत आहे याची चर्चेचा विषय सर्व पक्षांच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपली ताकद पक्षाची वाढली तर आपली वाढत असते, आपल्या नेत्यांची वाढत असते आणि त्या ताकदीवरती आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण आपलं नाव करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या पक्षामध्ये आम्ही हे धोरण ठेवलेलं आहे की कोण लहान असो मोठा असो, पद लहान असो पद मोठं असो, सगळे समान आहेत. तुम्ही जर बघितलं असेल या कार्यालयाची रचना करत असताना सुद्धा मला आमचे लोक सगळे म्हणत होते की इथे 3-4 खुर्च्या काहीतरी अशा जरा चांगल्या फिरणाऱ्या अशा आणून ठेवूया. पण मी म्हणलं मला ती खुर्ची नको आहे. तसली जो आमचा कार्यकर्ता समोरच्या खुर्चीवर बसतो त्याच खुर्चीवर मी बसतो. पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.